महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पवनार ते गोवा हा 12 जिल्ह्यातून जाणारा 802 किलोमीटर लांबीचा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग तयार करण्याचा निर्णय झालेला आहे। या महामार्गामध्ये पिकाऊ बागायती जमिनी जाणार आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, अनेकांची घरं त्याच्यामध्ये जाणार आहेत आणि हा महामार्ग केवळ राज्य सरकारच्या अट्टाहासाठी व्हायला लागलेला आहे। याला या 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। आम्ही या महामार्गाच्या सर्व्हेसाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी ठामपणाने विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कसल्याही प्रकारचा मोजणी, सर्व्हे, दिशा दर्शवणाऱ्या खुणा करणे हे काम सरकारी यंत्रणेमार्फत किंवा खासगी यंत्रणेमार्फत करण्यासाठी जर कुणी आलं तर आम्ही आमच्या शेतातून पिटाळून लावू। जोपर्यंत सरकार 2013च्या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या 5 पट आणि 70% शेतकऱ्यांची लेखी संमती आणि हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार हे अधिकार प्रदान करत नाहीत तोपर्यंत या महामार्गाच्या कामामध्ये शेतकऱ्यांचं कसलंही सहकार्य राहणार नाही। वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन जे कुणी आमच्या शेतामध्ये येतील त्यांना चोप देऊन आम्ही आमच्या जमिनीचं रक्षण करायला समर्थ आहोत।